गिरिजा शांत हिंदू मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या भव्य देवतेसमोर उभी राहिली, तिचे डोळे आदराने मिटले. क्लिष्टपणे कोरलेल्या खिडक्यांमधून येणारा मऊ सकाळचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर नाचत होता, तिच्या शांत अभिव्यक्तीला प्रकाशित करत होता. तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसलेली होती, नाजूक सोन्याच्या नक्षीने सजलेली होती आणि तिचे गडद केस नाजूक चमेलीच्या माळाने सजलेले होते. तिने डोळे उघडले तेव्हा तिला तिची भावंड तिच्याकडे जाताना दिसली, त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. ते सर्व एकत्र राहून अनेक वर्षे झाली होती आणि उत्साह स्पष्ट दिसत होता. अविनाश, तिचा भाऊ, कुरकुरीत पांढरा कुर्ता घातला होता, तर तिच्या बहिणी गीता आणि रेश्मा अनुक्रमे हिरव्या आणि पिवळ्या सलवार कमीजमध्ये सुंदर दिसत होत्या. भावंडांनी उबदार मिठीची देवाणघेवाण केली आणि मंदिरातून बाहेर पडताना गिरिजाचे डोळे आनंदाने चमकले. वरचे निळे आकाश कायम पसरलेले दिसत होते आणि मंद वाऱ्याची झुळूक फुललेल्या फुलांचा गोड सुगंध दरवळत होती. बाजारातील दोलायमान रंग आणि आवाज घेत ते वळणदार रस्त्यावरून फिरत होते. चालत असताना त्यांनी सुंदर हिंदू मंदिरे, त्यांची गुंतागुंतीची वास्तुकला आणि अलंकृत नक्षीकाम भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा दाखला पाहून आश्चर्यचकित झाले. ते रस्त्यावरील एका विक्रेत्याजवळ थांबले आणि कुल्फी आणि समोस्यांच्या स्वादिष्ट चवींचा नमुना घेताना गिरिजाचे डोळे विस्फारले. भावंडे हसत, गप्पा मारत, जुन्या आठवणी सांगत आणि नव्या आठवणी सांगत. गिरिजाला या खास दिवसाबद्दल कृतज्ञता वाटली. तिच्या आजूबाजूला तिला सर्वात जास्त आवडते लोक. जसजसा सूर्य शिखरावर पोहोचू लागला तसतसे त्यांना एका भव्य वटवृक्षाच्या खाली एक शांत जागा दिसली. त्याच्या फांद्या निसर्गाच्या स्वतःच्या मंदिरासारख्या आकाशाकडे पसरलेल्या होत्या. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा गिरिजा चमकदार निळ्या आकाशाकडे पाहत होती. आनंद आणि समाधानाची भावना होती. कौटुंबिक प्रेम आणि भारतीय संस्कृतीचा एक सुंदर, अविस्मरणीय उत्सव म्हणून हा दिवस तिच्या स्मरणात कायमचा कोरला जाईल हे तिला माहीत होते.